नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024-25 सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे मित्रांनो, आणि विविध जिल्ह्यांची इथं मैदानी चाचणी संपलेली आहे, काही जिल्ह्यांच्या बाकी आहे मित्रांनो। पण ज्या जिल्ह्यांची मैदानी चाचणी संपलेली मित्रांनो, त्या जिल्ह्यांनी इथं मैदानी चाचणीचं इथं रिझल्ट किंवा मग मैदानी चाचणीचं इथं कट ऑफ इथं जाहीर केलेलं आहे मित्रांनो। किती मार्गावर कट ऑफ लागलेले मित्रांनो, किती विद्यार्थी इथं लेखी परीक्षेसाठी पास झालेले आणि एका जागेसाठी किती विद्यार्थ्यांना इथं बोलण्यात येणार आहे मित्रांनो लेखी परीक्षेसाठी, संपूर्ण त्यांच्या परिपत्रामध्ये त्या जिल्ह्यांनी इथं प्रसिद्ध केलेले। मी आज तुम्हाला तब्बल 3 जिल्ह्यांची माहिती सांगणार आहे मित्रांनो। 3 जिल्ह्यांची तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे, मैदानी चाचणीची किती मार्गावर कट ऑफ लागली आणि एका जागेसाठी किती मुलं बोलवण्यात येणार आहे मित्रांनो, किंवा मग एका जागेसाठी इथं किती विद्यार्थ्यांना पास करण्यात आलेले लेखी परीक्षेसाठी मित्रांनो, लेखी परीक्षेसाठी किती विद्यार्थी पास झालेले, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो। आणि ह्या पीडीएफ तुम्हाला कुठे मिळतील, जर तुम्ही पण इथं ह्या जिल्ह्यांमध्ये मैदानी चाचणी दिली असेल मित्रांनो, तर तुम्ही लेखी परीक्षासाठी इथं पात्र झाले किंवा नाही ते तुम्हाला कशाच्या प्रकारे चेक करायचे, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या, नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले जर आपण विचार केला मित्रांनो, तर बघा वर्धा जिल्ह्याचं बघूया। तर वर्धा जिल्ह्याने मित्रांनो त्याची शारीरिक मोजमाप चाचणी इथं म्हणजे पूर्ण झालेली आहे। आता पूर्ण झाल्यानंतर त्यांनी इथं गुणवत्तेनुसार मित्रांनो लेखी परीक्षेसाठी उमेदवारांची एक यादी प्रसिद्ध केलेली मित्रांनो, त्यांची एक कट ऑफ पण लावलेली मित्रांनो बघा, म्हणजेच त्याला आपण मैदानी चाचणीची कट ऑफ म्हणतो। ती कट ऑफ जर तुम्ही त्या कट ऑफ मध्ये जर तुम्ही बसत असेल, तुम्हाला तेवढे मार्क असेल, तर तुम्ही लेखी परीक्षेसाठी इथं पास झालेले किंवा तुम्ही लेखी परीक्षा इथं पास देऊ शकता मित्रांनो, म्हणजे तुम्ही देऊ शकता मित्रांनो ती लेखी परीक्षा। बघा सर्वात पहिले आपण कट ऑफचा विचार करूया। बघा तर बघू शकतो तुम्ही रिटर्न क्वालिफाय लिस्ट कट ऑफ बघा, अशा प्रकारे म्हणजे लेखी परीक्षेसाठी पास झालेलीची इथं कट ऑफ लागलेली मित्रांनो। बघा काय कट ऑफ आहे बघा, कास्टनुसार तुम्हाला सांगतोय बघा, एकदा झूम करून दाखवतोय बघा। अशा प्रकारे बघा सर्वसाधारण मित्रांनो एससी कास्ट, बघा सर्वात पहिले एससी कास्टचं बोलूया आपण। एससी कास्टचं मित्रांनो सर्वसाधारण मुलांचा कट ऑफ लागले 34 मार्गावर, महिलांचा कट ऑफ एससी कास्टचा लागलेला मित्रांनो 34 मार्गावर, खेळाडूचं इथं एससी कास्टचं कट ऑफ लागले मित्रांनो 28 मार्गावर, आणि प्रकल्पग्रस्त मित्रांनो एससी कास्टचं कट ऑफ लागले 32 मार्गावर, आणि होमगार्ड मध्ये एससी कास्टचं कट ऑफ लागले 32 मार्गावर, बघा 30 मार्गावर लागलेले। ओके, बघा पुढे एसटी कॅटेगरीचं बघूया आपण। एसटी कॅटेगरीचं तुम्हाला माहिती देतो एकदा बघा। एसटी कॅटेगरीचं बघा मित्रांनो, जनरल सर्वसाधारण मुलांचं एसटी कॅटेगरीचं कट ऑफ लागले 38 मार्गावर, महिलांचं एसटी कॅटेगरीचं महिलांचं कट ऑफ लागले 36 मार्गावर। बघा आता इथं डीटीएला व्हेकन्सी नव्हत्या मित्रांनो। नंतर बघा एनटीपीचं बघा, एनटीपीचं इथं सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ गेलेले 38 आणि महिलांचं कट ऑफ गेलेले 37। एनटीसीला जागा नव्हत्या, एनटीडीला पण जागा नाही, एसबीसीला पण जागा नाही मित्रांनो। नंतर बघा ओबीसीचं बघा कट ऑफ मित्रांनो, जनरल इथं मुलांचं कट ऑफ गेलेले 37 मार्गावर, महिलांचं कट ऑफ गेलेले ओबीसीचं 37 मार्गावर, खेळाडूचं कट ऑफ गेलेले 35 मार्गावर, प्रकल्पग्रस्ताचं 24 मार्गावर आणि भूकंपग्रस्ताचं 28 मार्गावर, आणि जो होमगार्ड आहे मित्रांनो ओबीसी कॅटेगरीचे त्यांचं कट ऑफ इथं 34 मार्गावर इथं गेलेले मित्रांनो। नंतर बघा एससीबीसी कॅटेगरीचं बघा सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ गेलेले 36 मार्गावर, महिलांचं कट ऑफ 32 मार्गावर, खेळाडूचं कट ऑफ 30 मार्ग, प्रकल्पग्रस्ताचं 34 आणि होमगार्डचं 35। नंतर बघा ईडब्ल्यूएस कास्ट मध्ये जनरल मुलांचं कट ऑफ गेलेले 28 मार्गावर कमी गेलेले मित्रांनो, महिलांचं केलेले 27 मार्गावर, आणि खेळाडूचं कट ऑफ गेलेले 26 मार्गावर, प्रकल्पग्रस्ताचं 26 मार्गावर आणि होमगार्डचं 28 मार्गावर। नंतर बघा ओपन कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरीचं बघा 41 वर इथं कट ऑफ गेलेले मित्रांनो मुलांचं, ओपन कॅटेगरीच्या मुलांचं, महिलांचं पण 41 वर कट ऑफ गेलेले, खेळाडूचं ओपन कॅटेगरीचं 39 आणि प्रकल्पग्रस्त 39, भूकंपग्रस्त 30 आणि एक्स सर्व्हिसमॅन 26 मित्रांनो। नक्षल बघा अंशकालीनचं 26 मार्गावर, पोलीस पाल्याचं 28 मार्गावर ओपन कॅटेगरी, आणि होमगार्ड ओपन कॅटेगरी 39 मार्गावर इथं कट ऑफ गेलेलं मित्रांनो। नंतर मग बघा जे अनाथ असतात मित्रांनो, अनाथांचं कट ऑफ इथं 26 मार्गावर अशा प्रकारे इथं गेलेले मित्रांनो। बघा आता ही ऑफिशियल कट ऑफ इथं वर्धा जिल्ह्यांची इथं पोलीस भरतीची इथं मैदानी चाचणीची इथं जाहीर झालेली मित्रांनो। अशा प्रकारे बघा आता किती विद्यार्थी इथं पास करण्यात आलेले लेखी परीक्षेसाठी, त्यांची एक नवीन यादी इथं तयार करून इथं पाठवण्यात आलेली किंवा अपलोड करण्यात आलेली, प्रसिद्ध करण्यात आलेली मित्रांनो। बघा अशा प्रकारची ती यादी आहे मित्रांनो। बघा मित्रांनो अशा प्रकारे बघा आता हे तुम्ही बघू शकता मित्रांनो। आता हे सेम मी तुम्हाला बघा हे सेम इथं लिहिण्यात आलं होतं बघा, सेम इथं होतं मित्रांनो। आता ही थोडी प्रिंट होती किंवा मग हे ओरिजिनल आहे बघा, अशा प्रकारे तुम्ही सेम बघू शकतात बघा, सेम इथं कट ऑफ दोघी एकच आहे मित्रांनो। ओके चला आता बघा ही लिस्टचा आपण ह्या यादीचा आपण बोलत होतो मित्रांनो, की जे विद्यार्थी इथं कॅन्डिडेट क्वालिफाय फॉर रिटर्न एक्झाम, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ही कट ऑफ पार केलेली किंवा या कट ऑफच्या वर त्यांना मार्ग आहेत, ज्यांनी हे कट ऑफ इथं पार केलेली मित्रांनो, त्या विद्यार्थ्यांना सर्वांना इथं लेखी परीक्षेसाठी बोलण्यात येणार आहे, आणि त्यांनी सर्वांची इथं लिस्ट इथं जाहीर केलेली बघा, अशा प्रकारे इथं लिस्ट जाहीर केलेली आहे। जर तुम्ही तुमचं ह्या लिस्टमध्ये नाव मित्रांनो मेल फिमेल महिला पुरुष दोघांची एकत्र मित्र लिस्ट जाहीर केलेली आहे, जर तुमचं मित्रांनो ह्या लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्ही इथं लेखी परीक्षा देणार आहे मित्रांनो, कन्फर्म तुम्ही लेखी परीक्षेसाठी इथं पात्र आहे। अशा प्रकारे इथं ही लिस्ट झालेली मित्रांनो। आता वर्धा जिल्ह्याची मी तुम्हाला सांगितली आहे। नंतर बघा पुढचा जर जिल्हा आपण विचार केला मित्रांनो, बघा पुढे आपण कोल्हापूर जिल्ह्याची विचार करूया। बघा कोल्हापूर जिल्ह्याची पण इथं जे मित्रांनो मैदानी चाचणीची ते बघा आता एका जागेसाठी किती विद्यार्थी बोलण्यात आलेले मित्रांनो, तर बघा सर्व जिल्ह्यामध्ये एका जागेसाठी मित्रांनो 10 विद्यार्थी बोलण्यात येत आहेत मित्रांनो, एकाच 10 अशा प्रमाणे
इथं विद्यार्थी बोलण्यात येतात त्या लेखी परीक्षेसाठी. बघा नंतर बघा कट ऑफचा विचार करू आपण तर एससी कॅटेगरीला इथं कोल्हापूरमध्ये एक पण वेकेन्सी नव्हती. एसटी कॅटेगरीची मित्रांनो सर्वसाधारण मुलांची कट ऑफ लागली 36 मार्कावर, महिलांची 35, खेळाडूची 26 मित्रांनो, प्रकल्पग्रस्ताची 26 आणि होमगार्डची एसटी कॅटेगरीची 26 मित्रांनो. डीटीएला वेकेन्सी नव्हती, एनटीबीला वेकेन्सी नव्हती, एनटीसीला पण वेकेन्सी नव्हती मित्रांनो. नंतर बघा एनटीडी कॅटेगरीचा इथं जनरल सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ गेलेले 37 मार्कावर, महिलांचं कट ऑफ गेलेले 35 मार्कावर मित्रांनो आणि एक सर्व्हिसमॅनचं कट ऑफ गेलेले 35 मार्कावर. एसबीसीचं इथं एक मुलांची वेकेन्सी होती मित्रांनो, फक्त त्यांचं कट ऑफ इथं 30 मार्कावर गेलेले. ओबीसी कॅटेगरीची कोणती वेकेन्सी नव्हती इथं. एससीबीसीचं बघा मित्रांनो, एससीबीसीचं इथं मुलांचं कट ऑफ गेलेले मित्रांनो 36 मार्कावर, महिलांचं 35 मार्कावर, खेळाडूचं 30 मार्कावर मित्रांनो, प्रकल्पग्रस्ताचं 26 मार्कावर. नंतर बघा एक्स सर्व्हिसमॅनचं 28 मार्कावर आणि होमगार्डचं 26 मार्कावर. ईडब्ल्यूएचचं बघा, ईडब्ल्यूएचचं इथं 25 मार्कावर कट ऑफ गेलेलं मित्रांनो इथं पुरुषांचं, महिलांचं 25 मार्कावर आणि नंतर मग बघा खेळाडूचं पण 25 मार्कावर गेलेले आणि नंतर एक्स सर्व्हिसमॅनचं 25 मार्कावर मित्रांनो आणि इथं होमगार्डचं पण 25 मार्कावर इथं कट ऑफ गेलेलं मित्रांनो. अशा प्रकारे हे मी तुम्हाला ईडब्ल्यूएस कॅटेगरीचं सांगितलं. आता आपण विचार करूया मित्रांनो ओपन कॅटेगरीचं. बघा ओपन कॅटेगरीचं मित्रांनो मुलांचं कट ऑफ गेलेले 41 मार्कावर, मुलींचं कट ऑफ पण 41 मार्कावर गेलेले. नंतर मग बघा इथं जे खेळाडू असतात त्यांचं पण 38 मार्कावर कट ऑफ गेलेले. नंतर बघा प्रकल्पग्रस्ताचं इथं 34 मार्कावर, नंतर एक्स सर्व्हिसमॅनचं 41 मार्कावर, पोलीस पाल्याचं 26 मार्कावर आणि होमगार्डचं 37 मार्कावर आणि जे अनाथ आहे मित्रांनो त्यांचं कट ऑफ इथं 28 मार्कावर इथं गेलेले मित्रांनो. अशा प्रकारे ही कोल्हापूर जिल्ह्याची इथं कट ऑफ होती. सेम कोल्हापूर जिल्ह्यानं पण त्यांची इथं यादी प्रसिद्ध केलेली आहे, एक यादी प्रसिद्ध केलेली आहे. त्या यादीमध्ये इथं सर्व विद्यार्थी जे विद्यार्थी इथं लेखी परीक्षेसाठी इथं पात्र झालेले त्यांची एक यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली. बघा अशा प्रकारे जर मित्रांनो तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मैदानी चाचणी दिली असेल तर तुमचं इथं जर तुम्ही या कट ऑफला पार करत असेल, तुम्ही कट ऑफ मध्ये बसत असेल मित्रांनो तर तुमचं पण नाव या लिस्टमध्ये असेल. म्हणजे जेणेकरून तुम्ही ह्या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्ही इथं मैदानी चाचणी सोबत मित्रांनो आता तुमची झालेली आहे तर आता तुम्ही लेखी परीक्षा इथं देऊ शकता मित्रांनो. म्हणजे तुम्ही लेखी परीक्षेसाठी इथं पात्र झालेले आणि ज्या विद्यार्थ्यांचं नाव ह्या लिस्टमध्ये नाहीये किंवा मग ह्या जिल्ह्याच्या लिस्टमध्ये नाहीये, कोणत्या जिल्ह्याच्या लिस्टमध्ये नाहीये कट ऑफच्या, तर ते विद्यार्थी त्या भरती प्रक्रियेमधून बाद झालेले आणि ज्या विद्यार्थ्यांचं इथं याच्यामध्ये नाव आहे मित्रांनो ते इथं लेखी परीक्षा पुढच्या टप्प्यामध्ये पोहोचणार आहे मित्रांनो. बघा आता नेक्स्टचा जिल्हा बघूया आपण. नेक्स्ट बघा बीड जिल्ह्याची मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. बघा बीड जिल्हा, हा बीड जिल्ह्याची. आता मित्रांनो बघा बीड जिल्ह्याने इथं कोणती कट ऑफ इथं प्रसिद्ध केलेली नाहीये मैदानी चाचणीची. त्यांनी डायरेक्ट मित्रांनो इथं एक लिस्ट प्रसिद्ध केलेली आहे, की यादी प्रसिद्ध केलेली आहे. ज्या ह्या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव असेल मित्रांनो ते सर्व विद्यार्थी इथं लेखी परीक्षेसाठी पात्र आहे मित्रांनो. म्हणजे इथं कट ऑफ त्यांनी इथं काही सिस्टीमचं असं लावलेलंच नाहीये, कट ऑफ लावलेलंच नाहीये. डायरेक्ट इथं लिस्ट प्रसिद्ध केलेली आहे, यादी प्रसिद्ध केलेली आहे. जर तुम्ही पण इथं बीड जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला होता मित्रांनो आणि तुमचं जर इथं मैदानी चाचणी झाली असेल, तुम्ही दिली असेल मित्रांनो तर तुम्हाला 1:10 या रेशोच्या प्रमाणे तुम्हाला इथं मुलं बनवण्यात येणार आहे लेखी परीक्षेसाठी. अशा प्रकारे त्यांनी ही यादी प्रसिद्ध केलेली आहे. जर तुमचं या यादीमध्ये नाव आहे मित्रांनो तर तुम्ही लेखी परीक्षासाठी इथं पात्र झालेले, तुम्ही मैदानी चाचणी इथं पास झालेले. आणि जर तुमचं या लिस्टमध्ये नाव असेल मित्रांनो तर तुम्ही या भरती प्रक्रियेमधून इथं बाहेर झालेले किंवा मग जर तुम्हाला कट ऑफच्या मार्गामध्ये तुम्हाला एवढे मार्ग पडले नसतील ग्राउंडमध्ये. आता त्यांनी ऑफिशियल कट ऑफ इथं प्रसिद्ध केलेली नाहीये, पण जर तुम्ही फॉर्म भरला असेल बीड जिल्ह्यामध्ये तर या लिस्टमध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करून घ्या, तुम्हाला माहिती पडून जाईल की तुम्ही इथं लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले किंवा नाहीये मित्रांनो. अशा प्रकारे मी तुम्हाला तिघही जिल्ह्यांची इथं माहिती एकदम सुटीक एकदम आसाम प्रमाणे मी तुम्हाला सांगितलेली आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या आणि नवीन असल्या मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो. आणि मित्रांनो ही पीडीएफ तुम्हाला कुठे मिळेल तर हे पीडीएफ सर्व मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अपलोड केलेली आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो टेलिग्राम ग्रुपची, तिथे जाऊन तुम्ही हे सर्व पीडीएफ इथं चेक करू शकता मित्रांनो. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडलाय तर लाईक करून घ्या मित्रांनो. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.